सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 420 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 700 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली। त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या व्यथा प्रभावीपणे मांडून समानता आणि न्याय, स्वाभिमानाचा संदेश दिला। स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचं योगदान सदैव प्रेरणादायी राहील असं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय। समाजातील शोषित, वंचित आणि सर्वसामान्यांच्या जीवन संघर्षाला आपल्या लेखणी व शाहिरीतून आवाज देणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। या प्रसंगी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला एकतेचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाचा मार्ग दाखवतात। त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक समता, न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्यरत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच कोपरगाव शहरात विविध ठिकाणी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमांना आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्यात। यावेळी समाज बांधव, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत। जो संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी नुसता मातंग समाज नाही तर सर्वच समाजाला दिला का जात महत्वाची नाहीये, आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे। त्या हिशोबाने आपण सर्वांनी मिळून त्यांनी जो दिलेला संदेश आहे की श्रम करा, स्वाभिमानाने जगा, या ब्रीद वाक्यावर त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। ती खरी श्रद्धांजली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना होईल असं मी मानतो। आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना देतो। धन्यवाद। मी आता समस्त मातंग समाज ज्यावेळेस उपोषणाला बसलं होतं त्यावेळेस त्यांच्या मागण्या होत्या का या स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी झालं पाहिजे, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचंही काम झालं पाहिजे, तसेच तिसरी काय मागणी होती, सभागृह आपल्या या स्मारकाच्या मागे झालं पाहिजे। तर त्या संदर्भात जे उपोषण करते होते मी त्यांना सांगितलं का आपण समाजामध्ये बसून आपली जी काही स्मारक कमिटी झालेली आहे आपण त्या कमिटीमध्ये चर्चा करावी, समाजामध्ये चर्चा करा, तुम्हाला कशा पद्धतीने कार्यक्रम करायचा आहे तुम्ही ठरवा, नगरपालिकेला ते कळवा, नगरपालिका सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करेल। त्यावेळेस सीओ पण होते आणि तसंच जो काही निधी आपण नाट्यगृहाला मंजूर केलेला होता त्या संदर्भात ती काही जमीन जी लीजवर नगरपालिकेला मिळालेली त्याचं लीजचं प्रकरण शासनाकडे प्रलंबित होतं, त्याचा पाठपुरावा चालू आहे। प्रशासनही करतंय, मी पण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय। जसं लीजचं प्रकरण त्या ठिकाणी म्हणजे लीज मंजूर होईल, आपल्याला भाडे करार वाढून मिळेल तर त्या कामाचं शुभारंभ किंवा भूमिपूजन आपल्याला करता येईल, त्याचं टेंडर प्रक्रिया करता येईल। त्याला 4.5 कोटी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे। जमिनीचा विषय निर्माण झाल्यामुळे ते काम रखडलंय आणि राहिला विषय मागच्या सभागृहाचा, त्या बाबतीमध्ये सीओ साहेब म्हटले का मी जमिनीचं मालकी कोणाची आहे तपासून घेतो। या सर्व गोष्टी त्या दिवशी त्यांना मी सांगितलेल्या होत्या आणि आता समाजाने आणि त्या कमिटीने निर्णय घ्यायचा आहे का त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे, ते सांगतील त्या पद्धतीने नगरपालिका कार्यक्रम घेईल। आणि त्यांनी जर नगरपालिकेने जर मला आमंत्रित केलं, त्या कमिटीने मान्यता दिली व तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकता, निश्चितपणाने मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करायची अशी मागणी समाजाकडनं त्यावेळेस आलेली होती। त्याही वेळेस त्यांच्या मागणीप्रमाणे मी
भूमिका घेतली का ठीक आहे, आपण जसं म्हणता तसं करू. आणि ज्यावेळेस 6 एप्रिलला सचिन भाऊ साठेंशी पण माझी चर्चा झाली होती का आपल्या उपस्थितीमध्ये आणि धनंजय मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे. त्यांच्याशी चर्चा झाली होती, मुंडे साहेबांशी चर्चा करण्याची तयारी होती, पण तो कार्यक्रम त्यावेळेस होऊ दिला नाही. सचिन भाऊ साठेंशी कोणीतरी बोललं, ते म्हटले का आपल्या गावामध्ये येऊ नये अशा पद्धतीचे मला फोन आले. त्याच्यामुळे मी काही त्या ठिकाणी आलो नाही. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे देखील कोपरगाव शहरामध्ये विविध उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार होते, त्याही दिवशी समाजाला मी विनंती केली का आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये येत आहे आणि आपलं स्मारक त्यांच्या शुभ हस्ते आपण करण्याचा विचार करावा. पण त्याही वेळेस तो कार्यक्रम झाला नाही किंवा होऊ दिला नाही, अशा पद्धतीचं सर्व गोष्टी झाल्या. ठीक आहे, आता आम्ही पर्याय दिलेले होते, आता शेवटी त्यांनी सुचवायचंय काय करायचंय. अनेक कार्यक्रम करण्यासाठी पर्याय दिलेले असताना आतापर्यंत ते कार्यक्रम झाले नाही. ठीक आहे, समाजाचा निर्णय येतो, तो आम्ही मान्य केला आणि आता सुद्धा समाजावर आम्ही ठेवलेलं आहे. आपल्याला जे योग्य वाटेल ते तुम्ही नगरपालिकेला सांगा, नगरपालिका त्याच्यामध्ये करायला तयार असेल. आता उद्घाटन करा हे त्यांना वारंवार आपण विनंती केलेली आहे. शेवटी स्मारकाचं आपल्या सन्मानाने म्हणजे ज्या पद्धतीने आपला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आपण स्वागत केलं, त्याचं भव्य मिरवणूक काढली, इथे आपण त्याची स्थापना केली, त्याचं अनावरण पण त्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून आमची त्या ठिकाणी समाजाला विनंती होती, जे काही कमिटी मेंबर्स होते त्यांना विनंती होती, त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली नाही. पण आता पुढं त्यांना हीच विनंती राहील का आपण उद्घाटन करण्यासाठी जे तुम्ही ठरवाल नगरपालिका त्याच्यामध्ये करायला त्यांनी मान्य केलं. सीओ साहेबांनी त्या दिवशी शब्द दिला, तुम्ही ठरवाल त्या पद्धतीने आपण कार्यक्रम करू. उद्घाटन करून घ्या, ते कसा करायचा तो तुमचा निर्णय, तुम्ही त्या पद्धतीने लोकार्पण, स्मारकाचं लोकार्पण किंवा त्याचं अनावरण जे असेल तुम्हाला जसं उचित वाटेल, ज्यांच्या हस्ते उचित वाटेल त्या पद्धतीने आपण करून घ्या. अशा प्रकारची पुन्हा एकदा ही विनंती समाजाला आणि त्या कमिटीला करेल. धन्यवाद.